तर स्वतः म्हणले मला, आमच्या पोलीस खात्याच्या व्हिडिओवरनं हे खोटी बातमी आहे असा मी जाहीर करू, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। ताबडतोबीने कलेक्टरशी संपर्क साधलो, त्यांनाही सांगितलं हे प्रचंड नुकसान होणार आहे आणि या पद्धतीची जी बातमी व्हायरल झाली त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम आहे। याबद्दल MIMच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं आमच्या लक्षात आलं। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं समजून आलं आणि त्याला प्रतिकार करण्यासारखं मी व्हिडिओ दिला, परंतु तो व्हिडिओ वेळेवर लोकांपर्यंत जाऊ शकलं नाही। तर यामुळे संपूर्ण मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे। शेकडो लोक अजूनही रडत माझ्याकडे येतात, पुढाऱ्यापासून कार्यकर्ते। प्रत्येक बूथवर शेकडो कार्यकर्ते आमचे होते। प्रचंड काम आम्ही 5 वर्षात केलेलं होतं। भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती आहे त्या विरोधात प्रचंडपणे रस्त्यावरची लढाई पक्षाच्या वतीने आम्ही केलेला आहे। अभिमानाने सांगतो, सोलापूर शहरामध्ये आमचे एवढं सरकार विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे। असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या 80व्या वर्षी हे शक्य नाही आहे। म्हणून आम्ही ही निवडणूक रद्द करा, फेर निवडणूक घ्या, नुसता हायकोर्टात जाणार नाही आहे। हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं, सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। आणि आज मी तुम्हाला जाहीर करत आहे, या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही। जे मी लोकांना वचन दिलं होतं ते पूर्णपणे अंमलात आणणार। आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणून रस्त्यावर उभं करू। गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही। हा जिद्दीने मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे। या निवडणुकीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, यांनी जबरदस्त सहकार्य केलं। नुसतं सहकार्यच केलं नाही, आमची बाजू लोकांपर्यंत नेण्याकरता बहुमोल सहकार्य केला। आणि आज संविधान दिन आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे 26 नोव्हेंबर 1949 ला पवित्र स्वतः म्हणले मला, आमच्या पोलीस खात्याच्या व्हिडिओवरनं हे खोटी बातमी आहे असा मी जाहीर करू, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। ताबडतोबीने कलेक्टरशी संपर्क साधलो, त्यांनाही सांगितलं हे प्रचंड नुकसान होणार आहे आणि या पद्धतीची जी बातमी व्हायरल झाली
त्यामुळं लोकांमध्ये एक संभ्रम आहे. याबद्दल MIMच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं आमच्या लक्षात आलं. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं समजून आलं आणि त्याला प्रतिकार करण्यासारखं मी व्हिडिओ दिला, परंतु तो व्हिडिओ वेळेवर लोकांपर्यंत जाऊ शकलं नाही. तर यामुळं संपूर्ण मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. शेकडो लोक अजूनही रडत माझ्याकडे येतात. पुढाऱ्यापासून कार्यकर्ते प्रत्येक बूथवर शेकडो कार्यकर्ते आमचे होते. प्रचंड काम आम्ही 5 वर्षात केलेलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती आहे त्या विरोधात प्रचंडपणे रस्त्यावरची लढाई पक्षाच्या वतीनं आम्ही केलेला आहे. अभिमानाने सांगतो, सोलापूर शहरामध्ये आमचे एवढं सरकार विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे. असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या 80व्या वर्षी हे शक्य नाही आहे. म्हणून आम्ही ही निवडणूक रद्द करा, फेरनिवडणूक घ्या. नुसता हायकोर्टात जाणार नाही आहे. हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं, सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. आणि आज मी तुम्हाला जाहीर करत आहे, या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही. जे मी लोकांना वचन दिलं होतं ते पूर्णपणे अंमलात आणणार. आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणून रस्त्यावर उभं करू. गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. हा जिद्दीने मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, यांनी जबरदस्त सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच केलं नाही, आमची बाजू लोकांपर्यंत नेण्याकरता बहुमोल सहकार्य केलं. आणि आज संविधान दिन आहे.